आणि आता आपल्यामध्ये जे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित झालेले आहेत सुनील महाजन सर यांचा सत्कार करण्यासाठी मी स्पोर्ट्स फाउंडेशनचे अध्यक्ष सुनील बोरसे सर यांना विनंती करतो की पुष्पगुच्छ देऊन त्यांनी महाजन सरांचा स्वागत करायचं, त्यांना वेलकम करायचं। आणि नगरसेवक अमर जैन सर हे सुद्धा या ठिकाणी आपल्यामध्ये उपस्थित आहेत आणि त्यांच्या स्वागतासाठी मी आमंत्रित करतो नितीन पाटील सर। यानंतर आपल्यामध्ये उपस्थित असलेले टॉस का बॉस हा जो काही बॅनर आहे जो 3 दिवस या ठिकाणी सलग आपण ज्या ठिकाणी टॉस करणार आहोत त्याचे जे आपले स्पॉन्सर आहेत प्रायोजक आहेत निलेश पाटील सर यांचं स्वागत करण्यासाठी मी आमंत्रित करतो अभिजित साळुंके सर यांना। अभिजित साळुंके यांना विनंती असेल की यांनी निलेश पाटील सरांचं स्वागत करायचंय पुष्पगुच्छ देऊन। यानंतर पंचायत समिती माजी सभापती राजेंद्रजी चव्हाण हे सुद्धा आपल्यामध्ये उपस्थित आहेत। त्यांच्या स्वागतासाठी मी खलील शेख यांना विनंती करतो की त्यांनी पुष्पगुच्छ देऊन सरांचं स्वागत करायचंय। आणि यानंतर अनिल भाऊ हे सुद्धा आपल्यामध्ये उपस्थित आहेत। त्यांच्या स्वागतासाठी मी किशोर पाटील यांना विनंती करतो की त्यांनी पुष्पगुच्छ देऊन सरांचं स्वागत करायचंय। सोबतच टाळ्या सुद्धा वाजत राहिल्या पाहिजेत, सकाळचा वेळ आहे, आपल्या सगळ्यांचं ब्लड सर्क्युलेशन चांगलं होईल कदाचित। यानंतर आता टॉस नाणेफेक पहिला सामना आणि त्याचा टॉस या ठिकाणी होणार आहे। दोन्ही कर्णधारांना विनंती असेल की त्यांनी समोर यायचं। मान्यवर सुद्धा या ठिकाणी आपल्यामध्ये उपस्थित आहेत। टीचर स्पोर्ट्स फाउंडेशन जळगाव आयोजित जिल्हा परिषद शिक्षक क्रिकेट चषक या चषकातला हा पहिला सामना आणि पहिल्या सामन्याचे नाणेफेक या ठिकाणी होते। चोपडा आणि जामनेर हे दोन संघ या ठिकाणी दोन हात करतील आणि टॉस या ठिकाणी होते मान्यवरांच्या हस्ते। जामनेर संघाने नाणेफेक या ठिकाणी जिंकलेला आहे। जामनेर उत्सुकता असेल निर्णयाची।
Jagatraj, Jagatraj, Jagatraj,
2 मिनिटं या ठिकाणी आपले कॉमेंटेटर आणि लाईव्ह विजनवाले नाश्ता करतायत. 2च मिनिटं लाईव्ह विजन कॅमेरामन आणि हे नाश्ता करतायत. 2च मिनिटाचा ब्रेक. लगेचच ते आपल्या लाईव्ह प्रक्षेपणासाठी जॉईन होतील. लाईव्ह विजनचे आपले सन्माननीय सर्व कॅमेरामन, कॉमेंटेटर आणि त्यांची टीम ही लगेच मॅचच्या लाईव्ह प्रक्षेपणासाठी या ठिकाणी जॉईन होईल. ज्यांच्याजवळ मास्क नसतील त्यांनी या ठिकाणी ही स्पर्धा पार पाडूया. अंपायरांनी त्यांना 2 मास्क पाठवा ग्राउंड मध्ये. सर्वांना विनंती असेल की ग्राउंडच्या बाहेर जरी आपण बसलोय तरी मास्क लावूनच या ठिकाणी बसायचं आहे. मास्क आपल्या कंपल्सरी आहे. फक्त खेळाडू जे ग्राउंड मध्ये खेळतायत त्यांच्या व्यतिरिक्त जे बाहेर आहेत त्यांना विनंती असेल की आपण मास्क लावूनच या ठिकाणी बसायचं आहे. जे प्रेक्षक असतील त्यांनाही विनंती असेल की आपण मास्कचा वापरच या ठिकाणी करूया आणि कोरोनाला हरवूया. आपल्या टीमला कायम सहकार्य करणारे सचिन भाऊ यांच्याकडनं हे मास्क आपल्या यावेळी उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. त्याबद्दल सचिन भाऊंचे आभार. आणि केटरिंगची सुंदर व्यवस्था आमचे सहकारी प्लेयर बाबा हे या ठिकाणी करतायत. शंतनू पाटील यांच्याकडे ही केटरिंगची सुंदर अशी व्यवस्था जबाबदारी ते पार पाडतायत. पुढील सूत्र आलेले आहेत आमचे प्रोफेशनल कॉमेंटेटर ज्ञानेश्वर दादा. थँक्यू सर. आणि पहिला सामना या ठिकाणी सुरू होतोय तो जिल्हा परिषद शिक्षक क्रिकेट चषक दुसरे पर्व. बाकी सगळ्या जे काही प्लेयर्स आहेत जे मैदानात येत आहे सगळ्यांना विनंती आहे थोडंसं आपण बाउंड्रीच्या बाहेरून यायचंय. धन्यवाद सर्वांचे. आणि लागलीच हा सामना सुरू होतोय. नियम काहीसे असे असतील. सर्कलचे नियम 6 ओव्हर जे आपण खेळवणार आहोत त्यापैकी पहिलं षटक जे असेल पहिला ओव्हर ज्यामध्ये पॉवर प्ले असेल तर मॅक्झिमम 2 प्लेयर आपण बाहेर ठेवू शकता पॉवर प्ले मध्ये. अदर दॅन दॅट उर्वरित जे 5 ओव्हर असतील त्यामध्ये मॅक्झिमम 5 प्लेयर आपण सर्कलच्या बाहेर ठेवू शकता. 5 ठेवायलाच हवेत का असं नाही, आपण कमीही ठेवू शकता पण 5 पेक्षा ती लिमिट एक्सीड व्हायला नको. जर 5 पेक्षा जास्त झाले तर नो बॉल येईल. आणि हा चोपडा आणि जामनेर असा रंगणारा सामना ज्यामध्ये जामनेर संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. दुसऱ्या पर्वाचा हा पहिला सामना या ठिकाणी सुरू होतोय. चोपडा संघाचे कर्णधार आहेत किशोर पाटील तसेच जामनेर संघाचे ज्ञानेश्वर पाटील.
आणि हा सामना आता आपण सुरू करू शकतो. अंपायर या ठिकाणी आता कॉल करतील सामना सुरू झाल्याचा. पहिला सामना दुसऱ्या पर्वाचा या ठिकाणी 6 षटक आणि जामनेर संघाचे जे काही मुख्य प्रायोजक आहेत ते सुद्धा आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. संदीप भाऊ पाटील आणि महेश ठाकरे पाटील दोघांचंही मी सर्व संयोजकांच्या वतीने सहर्ष स्वागत करतो आणि मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी मुख्य स्टेजवर चेअर्स ठेवलेले आहेत तिथे बसून आपण सामन्यांचा आनंद घेऊ शकता. हॅलो हॅलो चेक. हॅलो. या ठिकाणी गोलंदाज रेडी आहे, फलंदाज रेडी आहे. सर्वांनी एकदा टाळ्यांच्या गजरात या खेळाडूंचा उत्साह वाढवायचा आहे. हा सामना सुरू होतोय, हे पर्व सुरू होतोय. पहिला चेंडू सरळ पायावर जाऊन आदळा. आणि पहिला चेंडू हा निर्धाव चेंडू पायावरती टाकण्यात आलेला होता, ज्याला खेळण्याचा प्रयत्न जरूर केला परंतु संपर्क काही होऊ शकला नाही. आणि पुढचा चेंडू हा खाली राहिलेला चेंडू, जोपर्यंत बॅट खाली येते तोपर्यंत हा चेंडू क्षेत्ररक्षक यष्टीरक्षकाच्या हातामध्ये स्थिरावला होता. यावेळेसही पायावर जाऊन आदळला हा चेंडू आणि एका धावेसाठी धावले. पहिली धाव या ठिकाणी चोरटी धाव आणि ती पूर्ण झालेली आहे. आणि उत्कृष्ट चेंडू पुन्हा एकदा उत्कृष्ट षटक हे पहिलं विनोद पाटील घेऊन आलेले आहेत. दोन्ही जे फलंदाज त्या ठिकाणी फलंदाजी करतात त्यापैकी आता जे स्ट्राईकवर आहेत ते आहेत शैलेंद्र आणि सोबतच नॉन स्ट्रायकिंग हॅलो ऋषिकेश. दोन फलंदाज. पुन्हा एकदा फुलटा चेंडू आणि हा पहिला चौकार, दुसऱ्या पर्वाचा पहिला चौकार निघतोय. हा पाच धावा या ठिकाणी आणि पहिला चौकार लागतोय हा चोपडा संघाकडनं. पुन्हा एकदा उत्कृष्ट असा चेंडू आणि उत्कृष्ट असा षटक या ठिकाणी संपन्न होईल ते विनोद पाटील यांचा. आणि विनोद पाटील हे जे आता गोलंदाजी करत होते, आज त्यांचा वाढदिवस आहे, तर त्यांना सगळ्या आपल्या खेळाडूंच्या वतीने सगळ्या प्रेक्षकांच्या वतीने वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. पहिलं षटक या ठिकाणी संपन्न झालंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती 5 धावा. गडी अजून एकही गमावलेला नाहीये आणि गोलंदाजी करिता आता बघूयात कोणाला आमंत्रण दिलंय. किरण पाटील. आणि हा चेंडू फुलटॉस बनवून खेळण्याचा प्रयत्न डीप मिड विकेटच्या दिशेला आलाय. खेळाडू त्या ठिकाणी आहे उत्कृष्ट क्षेत्ररक्षण आणि उत्कृष्ट फेकी. एकच धावेवर समाधान मानावं लागेल आणि एका धावेने धावसंख्या आकार घेते ती आता जाऊन पोहोचली आहे 6 धावांवरती.
आणि पुन्हा एकदा जोरदार फटका लगावण्याचा प्रयत्न या ठिकाणी झाला, परंतु आतापर्यंतचा जे खेळ जो झालाय ज्यामध्ये प्रयत्न झालेत परंतु चेंडू काही बॅटवरती तितक्या जोरात येत नाहीये, संपर्क तितका चांगला होत नाही. यावेळेस संपर्क झाला परंतु फलंदाजाला जशी अपेक्षा असेल तसा नक्कीच नाही. एक धाव या ठिकाणी जरूर मिळेल. एका धावेने धावसंख्या आकार घेते आता ती 7 धावांवरती जाऊन पोहोचली आहे. जेव्हा पहिलं षटक संपलं होतं तेव्हा धावसंख्या होती 5 धावा. टीचर स्पोर्ट्स फाउंडेशन जळगाव आयोजित जिल्हा परिषद शिक्षक क्रिकेट चषक जोरदार फटका लगावलेला आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पण वाईडिश लॉंग ऑफ आणि ज्याचा परिणाम हा होईल की चौकार या ठिकाणी. दुसरा चौकार या ठिकाणी लगावतोय आणि हा चौकार. पुन्हा एकदा जोरदार फटका. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उत्कृष्ट प्रयत्न परंतु इतक्या तेज गतीनं हा चेंडू आलेला की जोपर्यंत ते क्षेत्ररक्षक हा चेंडू पकडतील चेंडू हा सरळ सीमा रेषेला चिरत चौकारासाठी. तिसरा चौकार या ठिकाणी या सामन्यातला लागतोय आणि धावसंख्येला घेऊन जातोय तो 15 धावांवरती. आणि हा पहिला षटकार. दोन षटकांची झाली ती समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आता उसळी घेत जाऊन पोहोचली 21 धावांवरती. मागच्या षटकामध्ये 2 चौकार आणि 1 षटकार आणि 2 सिंगल अशा मिळून 16 धावा निघाल्या. पहिलं षटक उत्कृष्ट ठरलं होतं. त्यानंतर या षटकातले पहिले 3 चेंडू उत्कृष्ट होते परंतु जाता जाता सेकंड हाफ जो होता ओव्हरचा तो महागडा ठरला. त्यामध्ये 14 धावा आल्या आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 21 धावा. आता गोलंदाजी करतात दीपक पालवे यांचं आगमन झालेलं आहे. कर्णधाराने त्यांच्यावरती विश्वास टाकलेला आहे पुढचं षटक टाकण्याकरिता. फुल टॉस बनवून खेळलेला हा चेंडू लॉंग ऑफच्या दिशेला गेलेला आहे. पहिल्या प्रयत्नात उचलू शकले नाही क्षेत्ररक्षक परंतु चांगला प्रयत्न आणि एकाच धावेवर या ठिकाणी समाधान मानावं लागेल. धावसंख्या 22 धावांवरती जाऊन पोहोचली आहे. आणि पुन्हा एकदा जोरदार फटका लागला परंतु सरळ लॉंग ऑनच्या हातामध्ये आणि याही ठिकाणी उत्कृष्ट फटका खेळूनही एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. धावसंख्या 23 धावा. ऋषिकेश जे फलंदाजी करतायत आक्रमक पवित्रा त्यांनी आता अवलंबलेला आहे आणि हा स्लोअर वन धीम्या गतीने टाकलेला चेंडू जे व्हेरिएशन होतं चेंज समजू शकले नाही फलंदाज शैलेंद्र. हा निर्धाव चेंडू असेल ज्याला क्रिकेटमध्ये गोल्डन बॉल म्हटलं जातं. 23 धावा. पुन्हा एकदा जोरदार लगावला फटका क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आणि हात सरळ डोक्यावर न गेलाय तो षटकारासाठी. दुसरा षटकार या ठिकाणी लागतोय दुसऱ्या पर्वाचा आणि आता शैलेंद्र यांनी सुद्धा इरादे स्पष्ट केले. यावेळेसही उत्कृष्ट फटका परंतु सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. लॉंग लेगच्या दिशेला एक क्षेत्ररक्षक आहे जितू नाईक यांच्या हातामध्ये सरळ हा चेंडू खेळला होता. चांगलं क्षेत्ररक्षक चांगलं रिटर्न एकाच धाव्यावर समाधान मानावं लागेल. धावसंख्या 30 धावांवरती जाऊन पोहोचली आहे आणि खाली राहिलेला चेंडू गोलंदाजाचं जो काही रिॲक्शन होती त्यामुळे आपण समजू शकता की कशा प्रकारे किती जवळून हा गेला असेल एस्टेनच्या स्टंप्सच्या. षटकाची झाली ती समाप्ती.
3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती 30 धावा, बिनगडी बाद 30 धावा। याचा अर्थ असा की प्रत्येक षटकामध्ये जी धावांची गती आहे ती 10.00 एका चांगल्या धावगतीने धावा बनवण्यात सक्षम झालेले आहेत फलंदाज। पहिलं षटक गोलंदाजाच्या नावे राहिलेलं, त्यानंतर जरूर फलंदाजांनी या ठिकाणी वापसी केली आहे, सामन्यामध्ये परतलेत। गोलंदाजी करता आता भरत चौधरी यांना आमंत्रित केले कर्णधारांनी। बघूयात 6 षटकांच्या या समाप्तीनंतर कुठला संघ हा वरचढ असेल। तसं तर हा क्रिकेटचा खेळ आहे, जोपर्यंत शेवटचा चेंडू टाकला जात नाही किंवा शेवटची धाव धावली जात नाही, काही सांगणं ठरवणं उचित नसेल, परंतु एक मनोवैज्ञानिक दबाव ज्याला म्हणतात मानसिक, तो जरूर आपण तयार करू शकता चांगल्या धावा त्या ठिकाणी स्कोरबोर्ड वर लावून। भारत आता तिसरं चौथं षटक घेऊन येतील। जोराचा लगावला फटका, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी नाही आणि हा चेंडू नाही, उत्कृष्ट असं त्या ठिकाणी कव्हर केलंय असं वाटत होतं काही क्षणापूर्वी जेव्हा चेंडू हा बॅट मधनं निघाला, हा चौकारासाठी जातोय की का असं प्रथमदर्शनी वाटलं, परंतु उत्कृष्ट क्षेत्ररक्षण, एकाच धावेवर समाधान मानावं लागेल। निश्चित 3 धावा त्या ठिकाणी आपल्या संघासाठी वाचवल्यात। उत्कृष्ट फटका, 6 धावा सरळ डगआउट मध्ये आपल्या संघाच्या। धनराज आपण जेथे कुठे असाल कृपया इकडे यायचे। उत्कृष्ट षटकार, पुन्हा एकदा चांगल्या प्रकारे खेळलाय क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आणि सरळ डोक्यावर न गेलाय हा। यावेळेस मात्र क्षेत्ररक्षकाची काही चुकी नाही, ज्या प्रकारे हा चेंडू उसळला दुसरा कुठलाही क्षेत्ररक्षक कदाचित त्या ठिकाणी जरी असता तरी हा चेंडू अडवणं शक्य झालं नसतं। धावसंख्या आता जोरात वाढते, धावगती वाढते, धावसंख्या आता जाऊन पोहोचली ती 42 धावांवरती। सामन्यातलं हे चौथं षटक मात्र सुरू आहे, त्यातले 2 चेंडू शिल्लक आहेत। आणि हा उंचावरनं मारणं आणि उत्कृष्ट शॉट आहे, प्रयत्न झाला परंतु अडवू शकला नाही आणि उत्कृष्ट शॉट 6 धावा देऊन जाईल। धावा, उत्कृष्ट फलंदाजी या ठिकाणी होते दोन्ही फलंदाजांकडनं। आणि या ठिकाणी अजून एक धाव कदाचित त्या ठिकाणी जोडली जाईल, दुसरीचा प्रयत्न होणार नाही। 49 धावा आणि षटकाची झाली ती समाप्ती। 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 49 धावांवरती। पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या 5 धावा, म्हणजे जे 3 षटक टाकले गेलेत त्यानंतरचे, त्यामध्ये 44 धावा बनवण्यात आलेल्या आहेत आणि त्याचं श्रेय जातं दोन्ही फलंदाजांना, ऋषिकेश आणि शैलेंद्र। आणि आता 5व्या षटकाचा खेळ सुरू होतोय, तर गोलंदाजी करता मनोज सर यांचं आगमन झालंय। मनोज साठे सर। एकोणपन्नास धावा 4 षटकांच्या समाप्तीनंतर मनोज साठे।
आता यांच्या खांद्यावरती असेल ती जिम्मेदारी, हा जो काही धावांचा वाढता आलेख आहे त्याला थांबवण्याची. आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतरची 49 धावसंख्या झाली. यामध्ये गोलंदाजांना चांगलंच सध्या गोलंदाज कदाचित चेंज केलेला आहे. आता या 4 षटकामध्ये जरूर धावा निघाल्या असतील, परंतु कौतुक गोलंदाजाची यासाठी होईल आतापर्यंत या टाकलेल्या 4 षटकांमध्ये एकही नो बॉल किंवा एकही वाईड चेंडू त्यांनी टाकलेला नाही. आणि गोलंदाजी करता विनोद पाटील, बड्डे बॉय. पहिला चेंडू सरळ बाहेर, षटकार. आणि पहिल्या चेंडूवरती उत्कृष्ट असा षटकार आणि 50 धावा या ठिकाणी पूर्ण झाल्यात त्या. चोपडा संघाच्या या षटकाराने 50 पूर्ण झाल्या. धावसंख्या 55 धावा. आणि प्रयत्न झाला रनआउट करण्याचा, ज्याला रनआउट हा शब्द लॉबुक मध्ये आहे, ज्याला मनकड विकेट आपण म्हणतो. आणि फुल टॉस सरळ हवेत, लॉंग ऑफ इज इन ऍक्शन अँड टेकन सेफली. पहिला गडी बाद झाला या ठिकाणी, परंतु उत्कृष्ट प्रदर्शन केल्यानंतर हा गडी बाद झालाय. आणि कॅच घेणारे जे प्लेयर होते ते धोनी होते. धोनी कसं काय ड्रॉप करणार? दीपक धोनी. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण त्यांनी आतापर्यंत केलंय. आणि आणि पुन्हा एकदा जोरदार फटका लगावण्याचा प्रयत्न, यावेळेस शरीरावर जाऊन आदळला हा चेंडू आणि एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. एक धाव या ठिकाणी जोडली जाईल. धावसंख्या आकार घेते आता 56 धावांवरती जाऊन पोहोचली आहे. आणि पुन्हा एकदा हवेत गेला आणि या ठिकाणी कॅचचा प्रयत्न जरूर झाला होता, परंतु वेळीच त्यांनी स्वतःला थांबवलं. बघितलं की हा चेंडू आपल्या आवाक्यातला नाहीये, बाहेरचा आहे, त्यामुळे कॅच साठी न जाता हा चेंडू अडवण्यामध्येच त्यांनी कॅच साठी न जाता चेंडू अडवण्यात त्यांनी प्रयत्न केले. आणि एक धाव या ठिकाणी. पुन्हा एकदा जोरदार लगावला फटका आला डीप मिड विकेटच्या दिशेला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात, चांगलं क्षेत्ररक्षण आणि उत्कृष्ट थ्रो. एकच धाव या ठिकाणी मिळेल. या ठिकाणी षटक संपन्न होत आहे. विनोद पाटील यांचं पहिल्या चेंडूवरती षटकार आल्यानंतर सुद्धा उत्कृष्ट असं षटक या ठिकाणी टाकलं विनोद पाटील यांनी. आता धावांचा आढावा घेऊयात.
5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आकार घेते ती 58 धावा. या षटकामध्ये निघाल्या 9 धावा. पहिल्या चेंडूवरती 6 धावा आल्यानंतरही उर्वरित 5 चेंडूवरती 3 धावा. कौतुक करावं लागेल गोलंदाजाचं. आता मात्र शेवटचं षटक या ठिकाणी, शेवटचे 6 चेंडू आणि बघूयात त्या शेवटच्या 6 चेंडूंमध्ये कशा प्रकारची फलंदाजी होती. ऋषिकेश त्या ठिकाणी अजूनही आहेत, जे सेट बल्लेबाज आहेत, बऱ्याच वेळचे मैदानावरती आहेत. जरूर एका सन्मानजनक धावसंख्येकडे हा संघ निघालाय. आणि हा पहिला चेंडू, उसळी घेणारा चेंडू, खेळताच फलंदाजाने पंचांकडे बघितलं. स्वप्नील भाऊ नेमाडे, आपल्यापर्यंत आवाज येत असेल तर आपण कृपया मंचाकडे यायचं, स्टेजकडे यायचं. दुसरा चेंडू आणि रिप्ले जसा आपण बघितला. पहिलाही चेंडू असाच उसळी घेणारा चेंडू, कट करण्याचा प्रयत्न. दुसराही चेंडू उसळी घेणारा, कट करण्याचा प्रयत्न. दोनही चेंडूवरती बॅट काही लागली नाही, संपर्क झाला नाही. दोनही चेंडू निर्धाव. षटकाची सुरुवात चांगली केली आहे मनोज साठे यांनी. शेवटही असाच केला तर नक्कीच आपल्या संघाला एका चांगल्या पोझिशन मध्ये आणून ठेवतील. जेव्हा चेस सुरू होईल, धावांचा पाठलाग सुरू होईल, खूप कामी येतील ह्या वाचवलेल्या धावा. बघूयात, अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत. आणि पुन्हा एकदा तिसरा चेंडू घेऊन आले ते मनोज साठे. सामना करतील ऋषिकेश, जे 30 धावांवरती खेळतात. 17 चेंडूंचा सामना त्यांनी केला आहे. आणि पुन्हा एकदा यावेळेस मात्र खेळण्याचा उत्कृष्ट क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. फुटवर्क जो असतो, आपण हा शब्द कायम फलंदाजांसाठी वापरत असतो, परंतु यावेळेस मात्र क्षेत्ररक्षण करताना फुटवर्क बघायला मिळालंय. 1 धाव या ठिकाणी मिळाली. 59 धावा. पहिले 3 चेंडू गोलंदाजाचे नावे. आणि हा एज आणि धावबाद या ठिकाणी करण्याची नामी संधी चालून आली होती, परंतु जो थ्रो केला होता, जी फेकी केली होती, ती सरळ यष्टीन वरती आदळली नाही. त्या कारणाने फलंदाज काही धावबाद होऊ शकलेला नाही. 1 धाव या ठिकाणी मिळेल. 60 धावा या ठिकाणी धावसंख्या आकार घेते. 2 चेंडू अजूनही या पहिल्या डावातले शिल्लक. आता मात्र चौकार षटकार शोधावे लागतील. स्लोवर वन आणि उत्कृष्टरित्या टाकला आणि यावेळेस मात्र पकडलेला आहे. चांगलं क्षेत्ररक्षण. 1 धाव. उत्कृष्ट षटक या ठिकाणी संपन्न होत आहे ते मनोज साठे यांचं. 5 चेंडू टाकलेत, 5 चेंडूंमध्ये दिल्यात केवळ 3 धावा. आणि पहिल्या डावातला हा शेवटचा चेंडू. धावसंख्या 61. स्लोवर वन आणि हा सरळ खेळलाय स्वीपर कव्हरच्या दिशेने. 1 धाव या ठिकाणी मिळेल. दुसरीचा प्रयत्न जरूर होईल, कारण की हा शेवटचा चेंडू आणि धावबाद होता होता राहिलेत 2 धावा. तरीही शेवटचं षटक राहिलं गोलंदाजाच्या नावे. आता इनिंगची झाली समाप्ती, डावाची झाली समाप्ती. धावसंख्येचा आकार घेऊयात. धावसंख्या काहीशा अशा झाल्यात. आता 6 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आकार घेते ती 63 धावा. आणि जिंकण्यासाठी जामनेर संघाला लक्ष असेल ते 64 धावांचं.
and football. Come and dance in a mind in a call. Champion, champion, every trainee and every young man. Champion, champion, every Messi and every Bayesian. Champion, champion, every trainee and every young man. Champion, champion, Beanie a champion, Bounty a champion, Marshall is a champion, Bungie is a champion, Pollard is a champion, Lara is a champion, Gale is a champion. Don't forget Michael Jordan, Obama a champion, Mandela a champion, Serena a champion, Wendy a champion, Shelly and a champion, 958 Bolt a champion. Champion, 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 champion. Everybody knows say Bravo a champion. Champion, 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 champion. Everybody knows this game is a champion. मारे कभी चौका मारे कभी छक्का करे कोई शोही तो हम तोड़ेंगे मारे कभी चौका मारे कभी छक्का करे कोई शौकी तो बस तोड़ो के लिखा हॅलो हॅलो फलंदाज लवकरात लवकर पाठवायचे जामनेर संघाने. क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी सजवण्यात आलेलं आहे. पंच आपल्या जागेवरती तयार आहेत. जामनेर संघाला एक आग्रहाची विनंती असेल की आपले फलंदाज लवकरात लवकर पाठवायचे. और यहाँ पर आए हुए सभी दर्शकों का, क्रिकेट प्रेमियों का, सभी खिलाड़ियों का मैं ज्ञानेश्वर नरबड़े टीचर स्पोर्ट्स फाउंडेशन इनकी ओर से स्वागत करता हूं. ये पहला मुकाबला यहाँ पर जारी है और पहले मुकाबले की पहली इनिंग हो चुकी है जिसमें 63 रन बना चुके हैं और लक्ष्य रखा है 64 रनों का. बहुत शानदार आखिरी ओवर किया था विनोद पाटिल, मनोज साठे इन्होंने. उसके पहले जो पहला ओवर किया था, सबसे पहला इनिंग का पहला मुकाबले का पहला, विनोद पाटिल इन्होंने भी बहुत शानदार गेंदबाजी करते हुए पहले ओवर में 5 रन दिए थे और जो दूसरा ओवर निजी किया था उसमें दिए थे कुल 9 रन. तो कुल मिला के 2 ओवर का जो उन्होंने कोटा अपना पूरा किया उसमें उन्होंने 14 रन दिए और एक शानदार विकेट भी अर्जित किया. तो बल्लेबाज आपसे बार बार गुजारिश है, जामनेर टीम कप्तान, अगर आप तक हमारी आवाज आ रही है तो अंपायर लगातार यह कह रहे हैं कि कृपया बल्लेबाज जल्द से जल्द मैदान के अंदर आए. जय सर आपल्यापर्यंत आवाज येत असेल तर कमेंट्री बॉक्स मध्ये यायचंय. जय सर, थँक्यू.
आणि पुढचा जो सामना होणार आहे चाळीसगाव वर्सेस पाचोरा या दोन संघांदरम्यान दोनही संघांच्या कर्णधारांना विनंती आहे आपण कृपया नाणेफेकीसाठी टॉस साठी यायचं. टॉस का बॉस नावाचा जो काही त्या ठिकाणी बॅनर लागलेला आहे, एक स्टेज तयार करण्यात आलेला आहे, ज्याचे मुख्य स्पॉन्सर आपले आहेत निलेश पाटील सर. तर दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती आहे की आपण लवकरात लवकर टॉस का बॉस या मंचाजवळ यायचे. पुढच्या सामन्याचा टॉस या ठिकाणी होणार आहे. Let's get it started. आणि आता दूसरी इनिंग का खेल यहाँ पर शुरू हो रहा है और देखिए लक्ष्य का पीछा करने के लिए जो दो बल्लेबाज वहां पर आए हैं धोनी, दीपक धोनी और उनके साथ में अतुल चौधरी, जबकि गेंदबाजी का जिम्मा संभालेंगे पहले ओवर में समाधान पाटिल. लक्ष्य रहेगा 64 रनों का. दूसरी इनिंग का खेल यहां पर शुरू होता हुआ. बहुत शानदार बल्लेबाजी रही ऋषिकेश और शैलेंद्र, ये दो बल्लेबाज जो ओपनर के तौर पर आए थे, ऋषिकेश और शैलेंद्र, बहुत शानदार बल्लेबाजी इन्होंने की. पहली गेंद सीधा बाहर. वेलकम वेलकम बरकरार. Bravo, DJ, bravo, DJ, bravo, DJ, bravo. Champion, 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 champion. Everybody knows say bravo, a champion, 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 champion. और पहली गेंद पर इरादे स्पष्ट किए. पहली गेंद पर 6 रन अर्जित किए. ये है बल्लेबाज धोनी. धोनी और दूसरी गेंद पर वापसी गेंदबाज की, इसे कहता है वापसी. और देखिए पहली गेंद पर इतना शानदार शॉट, दूसरी गेंद पर इतनी शानदार गेंद नीचे रही, हल्की सी अंदर आई और गिल्लियां बिखेरती हुई चली गई. विकेट का हुआ पतन. नए बल्लेबाज के तौर पर प्रदीप सोनवणे. ये गेंद और पहला वाइड इस टूर्नामेंट का. इतनी शानदार गेंदबाजी की थी पहले हाफ में, पहले इनिंग में एक भी अतिरिक्त रन वाइड या नो बॉल के रूप में नहीं आया था. तो अब जाके पहला अतिरिक्त रन 7 रनों पर स्कोर. बढ़िया शॉट, लेकिन डिफ्लेक्शन मिला शायद खुद वहां पर जो नीचे नॉन स्ट्राइकिंग एंड पर बल्लेबाज खड़े हैं और हल्का सा करेक्शन, न कि यह गेंद बल्लेबाज को लगी थी, यह गेंद लगी थी गेंदबाज ने खुद प्रयास किया था रोकने का.
अपने ही फॉलो थ्रू में, और एक रन फिर भी वहां पर मिल जाएगा। रन संख्या 8 रन। ये गेंद नीचे रही थी और शरीर पर जा लगी, और क्लोज कॉल था और शानदार। आंखों ही आंखों में इशारा किया, देखते ही देखते रन पूरा किया। और अब 4 गेंदों का हुआ है यहाँ पर खेल। रन संख्या है 9 रन, पीछा हो रहा है 64 रनों का। शानदार शॉट और ये कैच। इतना अच्छा शॉट खेलने के बाद, हालांकि अंपायर वहां पर खड़े थे, उनके पीछे खिलाड़ी खड़ा था, अंपायर बाजू में हो गए, पीछे अचानक खिलाड़ी प्रकट हो गए और एक शानदार कैच, विकेट का हुआ पतन। पहली गेंद पर छक्का आने के बाद क्या वापसी कर रहा है ये गेंदबाज, शानदार वापसी। हालांकि शॉट में कोई खराबी नहीं थी, हल्की सी भी दाएं बाएं होती तो 4 रन देकर चली जाती, लेकिन दुर्भाग्यवश सीधा हाथों में ये गेंद, और यहां पर एक ही रन से संतुष्ट करना होगा। बेहद शानदार ये ओवर घटा, हालांकि इसमें रन जरूर बने। तो देखिए पहले ओवर की हुई है समाप्ति, और पहले ओवर की समाप्ति के बाद रन संख्या है 10 रन 2 विकेटों के नुकसान पर। तो रन भी बने हैं और विकेटें भी खोई है। अब बची हुई है 30 गेंदें, और 30 गेंदों में 54 रनों की आवश्यकता है इस मुकाबले को जीतने के लिए। और अब गेंदबाजी पर आमंत्रित किया है योगेश कुमार इनको। दूसरे ओवर का खेल यहां पर शुरू हो रहा है। गेंदबाज योगेश, स्ट्राइक पर अतुल। पटकी हुई गेंद सीधा हवा में, खिलाड़ी उसके नीचे, और ड्रॉप होता हुआ यह कैच। जिस प्रकार की ये गेंद थी, हालांकि कनेक्शन अगर अच्छा होता तो ये गेंद बाहर चली जाती। खराब गेंद पर भी वहां पर सीधे ऊपर उठाया था, मौका वहां पर बन गया था, लेकिन वो मौका सिर्फ मौका ही रह गया, उस मौके को भुना नहीं पाए, और यह गेंद वन बाउंस इनटू द फेंस फॉर 4। स्कोर मूव्स टू 14। बढ़िया शॉट इस बार, खिलाड़ी डीप में तैनात है, और बहुत शानदार वहां पर फील्ड, बहुत बढ़िया।
umpire is saying something, but we okay. It's a dead ball. और यहाँ पर एक रन मिलेगा, लेकिन देखना होगा क्या बल्ले के साथ यहाँ पर अपील हो रही है अंपायर की ओर। गेंद शायद बल्ले का अंदरूनी हिस्से से जाकर विकेट कीपर के दस्तानों में हाथों में गई थी और विकेट कीपर ने प्रयास किया था। जैसे देखा कि बल्लेबाज बाहर है, रनआउट का प्रयास किया और जो सफल नहीं हुआ। अंपायर ने माना कि बल्लेबाज अपने क्रीज में सुरक्षित है, तो जो डिफ्लेक्शन वहां पर मिला था स्टंप्स पर लगने के बाद एक रन उस पर मिला। रन संख्या 15 रनों पर जा पहुंची है। आणि अजून एक धाव या ठिकाणी जोडली जाईल। धावसंख्या आकार घेते ती 16 धावा। आलेल्या सर्व खेळाडूंना, प्रेक्षकांना मी सांगू इच्छितो की सामने जर आपल्याला बघायचे असतील, जिथे कुठे आपण असाल तिथे बघायचे असतील, तर करायचं फक्त एकच आहे, युट्यूबवर जायचंय, लाईव्ह विजन नावाचं चॅनल आपण सर्च करायचंय। पुन्हा एकदा जोरदार फटका लगावलाय लॉंग ऑनच्या दिशेने, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे। आणि मी सांगत होतो की आपल्याला हे सामने जर लाईव्ह आनंद घ्यायचा असेल, जिथे कुठे असेल आपण तिथनं या टुर्नामेंटचा आनंद घ्यायचा असेल, तर आपल्याला करायचंय लाईव्ह विजन नावाचा चॅनल सर्च युट्यूब वरती, आणि पुढील येणारे जे काही सामने असतील त्याचा आनंद घेण्यासाठी सबस्क्राईब सुद्धा करायचंय, जेणेकरून तुम्हाला सर्व सामन्यांचे अपडेट्स मिळत राहतील। आणि हा अजून एक वाईड टीचर स्पोर्ट्स फाउंडेशन जळगाव यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेले हे टुर्नामेंट, ज्याचं नाव जिल्हा परिषद शिक्षक क्रिकेट चषक। आणि पुन्हा एक धाव या ठिकाणी जोडली जाईल आणि षटकाची कदाचित होईल ती समाप्ती। निश्चितच 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आकार घेते ती जाऊन पोहोचली 21 धावांवरती, 2 गडी बाद। आता जे इक्वेशन आहे ते काहीसं असं येऊन ठेपलंय की आता 24 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि या 24 चेंडूंमध्ये 43 धावांची आवश्यकता आहे। 24 चेंडू 43 धावा। टीचर स्पोर्ट्स फाउंडेशन जळगाव आयोजित जिल्हा परिषद शिक्षक क्रिकेट चषक पर्व दुसरे दिमाखात या ठिकाणी सुरुवात झालेला आहे आणि या दुसऱ्या पर्वाचा पहिला सामना नक्कीच रंगतदार ठरेल। 64 धावांचा पाठलाग या ठिकाणी होतोय आणि आतापर्यंत तरी ज्या आवश्यक धावगतीची गरज होती ती तरी त्यांनी मेंटेन केलेली आहे। परंतु बघूयात हा क्रिकेट खेळ कुठल्याही क्षणी काटा बदलू शकतो। शेवटच्या षटकामध्ये बघूयात आपण, जेव्हा आपण शेवटच्या षटकांमध्ये येऊ, कुठला संघ वरचढ असेल, कुठला संघ बाजी मारेल। सध्या तरी दोन्ही संघ बरोबरीत आहे, म्हणायला कुठली हरकत नाही। 2 षटकांचा खेळ संपला, 21 धावा, 2 गडी बाद। आता तिसऱ्या षटकाचा खेळ या ठिकाणी सुरू होतोय आणि गोलंदाजी करिता आमंत्रित केलेला आहे ते महेश पाटील यांना। महेश पाटील तिसरं षटक आपल्या संघातर्फे करतील। पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या 10 धावा, 2 गडीही बाद केले होते।
आणि तिसऱ्या षटकाचा खेळ या ठिकाणी सुरू होतोय. क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी सजवतायत आणि वेळ घेतायत आपला. बघूयात आता कशा प्रकारे क्षेत्ररक्षण या ठिकाणी काहीसं असं सजवलंय. एक ठिकाणी एक खेळाडू जो आहे तो गलीमध्ये, एक बॅकवर्ड पॉइंट आणि कव्हर्स स्वीपर कव्हर. आणि पुन्हा एकदा हवेत गेलेला हा चेंडू आणि झेल होता होता राहिला आणि धावबाद करण्याची संधी. बघूयात पंच या ठिकाणी काय निर्णय घेत आहे. नॉट आउट. 2 वेळा या ठिकाणी संधी चालून आली होती आणि दोन्ही वेळा सर्व्हाइव्ह केलंय फलंदाजाने. आणि आपल्यामध्ये नुकतेच आता एकविरा प्लायवूड याचे मालक नारायण पाटील सर यांचं आगमन झालेलं आहे. मी सर्व शिक्षकांच्या वतीने सर्व खेळाडूंच्या वतीने या ठिकाणी आपलं सहर्ष स्वागत करतो आणि सरांना विनंती असेल त्यांनी आपण मंचावरती बसून सामन्यांचा आनंद घ्यायचा आहे. या ठिकाणी स्वप्नील भाऊ निमाडे, आपल्याला विनंती, आपण इकडे यायचंय प्लीज. चार्वी अक्वा यांच्याकडनं आपल्याला पाण्याचे जे काही जार आहे ते निरंतर 3 दिवस जे आपल्याला पाण्याची जी सुविधा करण्यात आलेली आहे ड्रिंकिंग वॉटर, त्याचे स्पॉन्सर आहेत आपले चार्वी अक्वा. स्वप्नील भाऊ निमाडे यांनी नाणेफेकीसाठी इकडे यायचे, टॉस साठी. पुढचा चेंडू जोरदार फटका लगावण्याचा प्रयत्न. प्रथम दर्शनी असं वाटलं की बॅटची आतली कड घेऊन हा चेंडू शरीरावर जाऊन आदळाय की काय, परंतु पंच निर्णय घेतील नाही. या ठिकाणी हा लेग बाईटच्या स्वरूपात आलेला रन आहे. धावसंख्या आकार घेते 23 धावा. आणि एकविरा प्लायवूड यांच्याकडनं जे अनाउन्समेंट आहे ती अनाउन्समेंट काहीशी अशी आहे. या ठिकाणी आलेल्या सर्व खेळाडूंना मी जरूर सांगू इच्छितो की एकविरा प्लायवूड यांच्याकडनं जो कोणी फलंदाज जर 6 षटकार लगावतोय किंवा असा कोणी गोलंदाज जो हॅट्रिक घेतोय, 3 गडी बाद करतोय लागोपाठच्या चेंडूवरती, त्याला 15 ग्रॅमचं चांदीचं नाणं या ठिकाणी देण्यात येईल. एक धाव या ठिकाणी मिळाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता आणि क्लोज कॉल. बघूयात पंच काय निर्णय घेत आहेत. आउट इज द कॉल. It's out. जगतराज 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 हॅलो. आणि अजून एक गडी बाद झाला या ठिकाणी. अजून एक. जगतराज 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 आणि आता मात्र जामनेर संघ काहीसा संकटात सापडताना दिसतोय. षटकाची झाली ती समाप्ती. आता एकूण षटक जे संपले ते
तीन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती 24 धावा. पहिले 2 षटकांमध्ये जरूर धावा बनल्या होत्या, परंतु या षटकामध्ये उत्कृष्ट प्रदर्शन त्या ठिकाणी केलंय. आता इक्वेशन काहीसा असं आहे, इक्वेशन 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 18 चेंडूंमध्ये 40 धावांची आवश्यकता. अठरा चेंडूंमध्ये 40 धावांची आवश्यकता आणि या ठिकाणी टॉस आता होतोय. पुढचा जो काही सामना या ठिकाणी खेळवला जाणार आहे, दुसरा सामना पाचोरा विरुद्ध चाळीसगाव या दोन संघांदरम्यान. आणि एकविरा प्लायवूडचे मालक नारायण पाटील सर आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांना विनंती असेल की त्यांनी टॉस साठी यायचंय. नारायण पाटील सर, एकविरा प्लायवूड कडनं जो कोणी फलंदाज 6 षटकार लगावेल किंवा हॅट्रिक करेल, 3 लागोपाठच्या चेंडूवरती गडीबाद करेल, त्याला 15 ग्राम चांदीचं नाणं देण्यात येईल. आणि टॉस या ठिकाणी संपन्न होतोय दुसऱ्या सामन्याचा. आणि टॉस या ठिकाणी आता संपन्न होतोय. दोन्ही कर्णधार या ठिकाणी आपल्यामध्ये उपस्थित आहेत. दोन्ही कर्णधार या ठिकाणी समोर यायचा आणि निर्णय आपला तयार ठेवायचा आहे. हेड्स इज द कॉल, टेल्स इट इज. आणि पाचोरा संघाने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आलेल्या सर्व मान्यवरांना विनंती असेल की आता आपण मुख्य मंचावरती विराजमान होऊन सामन्यांचा आनंद घ्यायचा आहे. पाचोरा हॅव वन द टॉस अँड दे विल बॅट फर्स्ट. आणि आता धावांचा आढावा घेऊयात. 3 षटक आणि 1 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या 26 धावा, 4 गडी बाद. पवन रणधीर गोलंदाजी करते. उत्कृष्ट सफटका त्या ठिकाणी लगावलाय. कोणी क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी डीप मध्ये तैनात नाही. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण, तरीही या खेळाडूचं कौतुक होईल. जो क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी योगेश जाधव, याआधी आपण बघितलं होतं की कशा प्रकारे त्यांनी एक चौकार अडवला होता आणि याही वेळेस उत्कृष्ट प्रदर्शन करून त्यांनी हा चौकार, हा जो यदा कदाचित चौकार झाला असता त्याला 2 धावांमध्ये परावर्तित केले. यावेळेस सरळ हवेत चढलाय हा चेंडू. क्षेत्ररक्षक त्याच्या खाली, डीप मिड विकेट आणि हा 1 बाउन्स चौकार. कदाचित म्हणतोय जो सूर्यप्रकाशामुळे Everybody knows say bravo a champion, 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 champion. Everybody know Chris Gayle is a champion, Beanie a champion, Bounty a champion, Marshall is a champion, Bungie is a champion, Folland is a champion, Lara is a champion, Gayle is a champion. Don't forget Michael Jordan, Obama a champion, Mandela a champion. आणि पुन्हा एकदा उत्कृष्ट असा षटकार. आणि या फलंदाजाचा वाढदिवस आहे, तर वाढदिवसाच्या निमित्त यांनी गिफ्ट स्वीकारायला पाहिजेत, परंतु जे गोलंदाजाला देत आहेत
आता धावसंख्येचा आढावा घेऊयात. 38 धावा. लडखडा सुरुवात झाली होती. आता गडी बाद झाले होते, परंतु आता मात्र पुन्हा एकदा वापसी होतीये. हा जो काही संघ या ठिकाणी खेळतोय जामनेर संघ, याचे संघ प्रायोजक संदीप भाऊ पाटील आणि महेश ठाकरे पाटील हे सुद्धा या ठिकाणी या सामन्यांचा आनंद घेत आहेत. उत्कृष्ट असा चौकार पुन्हा एकदा. धावसंख्या आता गतीनं वाढत चालली आणि ती 42 धावांवरती जाऊन पोहोचली आहे. 42. षटकाची अजूनही शेवटचा चेंडू या ठिकाणी शिल्लक. बर्थडे बॉय विनोद पाटील सर उत्कृष्ट गोलंदाजी केली होती आणि आता फलंदाजीमध्ये सुद्धा तितकंच उत्कृष्ट प्रदर्शन करताना दिसत आहेत. फुलटॉस कुठे? फुलटॉस मिळाल्यावरती तर हा बाहेरच जाणार. षटकार. आता बघा 18 चेंडू जेव्हा शिल्लक होते तेव्हा 40 धावांची आवश्यकता होती. विनोद पाटील त्या ठिकाणी फलंदाजी करता आले ना. आता 12 चेंडूंमध्ये 16 धावांची आवश्यकता हाला, परंतु सामना अजूनही संपलेला नाहीये. फक्त त्या प्रकारची गोलंदाजी करून संघाला परतावं लागेल सामन्यामध्ये. 12 चेंडू 16 धावा. उत्कृष्ट पहिला सामना बघायला मिळतो या जिल्हा परिषद शिक्षक क्रिकेट चषक मध्ये. देखिए 12 गेंदों में 16 रनों की आवश्यकता है. बहुत शानदार ये मुकाबला यहाँ पर जारी है. क्या वापसी दिलाई है अपने टीम को विनोद पाटिल इन्होंने. और गेंदबाजी पर अब आए समाधान. समाधान के कंधे होगा जिम्मा अपनी टीम को वापसी दिलाने का. ये बहुत शानदार प्रदर्शन यहाँ पर दोनों ही टीमें कर रही है. न सिर्फ एक टीम, दूसरी टीम ने भी बहुत शानदार वापसी की थी बल्लेबाजी करते हुए. अब गेंदबाजी करते हुए वापसी करनी होगी. बारह गेंदे 16 रन. बहुत शानदार इक्वेशन यहां पर. और अब एक जरूर रिक्वेस्ट है सभी से, यहाँ आए हुए सभी खिलाड़ी, सभी दर्शक, सभी से मास्क पहने रहे. प्लीज कृपया मास्क पहने रहे. जो गवर्नमेंट गाइडलाइंस है उनका पालन यहाँ पर होना जरूरी है, बेहद जरूरी है. जो ग्राउंड के अंदर खिलाड़ी है उनके लिए यह कंपलसरी नहीं है, लेकिन जो बाहर मैदान के बाहर बैठे हुए जिनका मुकाबला जारी नहीं है, सभी से अनुरोध है कि कृपया मास्क पहने रहे. समाधान पाटिल विल बॉल टू ज्ञानेश्वर पाटिल. पहली गेंद. 12 गेंदे 16 रन. पहली गेंद पर शानदार. यह गेंद देखने होगा अंपायर यहाँ पर क्या सोचते हैं, लेकिन रन जरूर मिलेंगे. और यह शायद देखना होगा अंपायर का निर्णय, क्योंकि वहां पर रुकावट आ गई. और 2 रन. जी बिल्कुल. आणि 40 गावचे भोई साहेब हे सुद्धा या आपल्यामध्ये आता उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा मी टीचर स्पोर्ट्स फाउंडेशन जळगावच्या वतीने सहर्ष स्वागत करतो. आणि त्यांचा स्वागत या ठिकाणी बुके देऊन करण्यात येईल, तर त्यांना विनंती असेल की त्यांनी स्वागत स्वीकारायचे. आणि उत्कृष्ट चेंडू टाकून सुद्धा हा चेंडू विकेट कीपर गॅदर करू शकले नाहीत, कलेक्ट करू शकले नाहीत, त्यामुळे 2 धावा मिळाल्यात.
पुढचा चेंडू यावेळेस मात्र उत्कृष्ट कलेक्शन, परंतु हा ऑफ स्टंपच्या इतका बाहेर की पंचांनी याला वाईट घोषित केलंय. आपले जे काही अन्य स्पॉन्सर्स आहेत, प्रायोजक आहेत, त्यामध्ये हिरा एजन्सी मनोज पाटील सर यांचं, मिहित लहान मुलांचे हॉस्पिटल व लसीकरण केंद्र, पाटील अमृततुल्य, लेवा पाटीदार सोशल अँड स्पोर्ट्स फाउंडेशन. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न आणि या ठिकाणी धावबाद करण्याची नामी संधी आणि धावबाद या ठिकाणी निश्चित धावबाद होणार, कारण की खूप दूर राहिलेले आहेत ते फलंदाज. आणि या ठिकाणी आलेल्या सर्व खेळाडूंना मी सांगू इच्छितो की मास्क कंपल्सरी आहे ना, आपल्याकडे मास्क नसेल तर या ठिकाणी मास्क उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. ब्ल्यू वेल फार्मा यांच्याकडनं आपल्याला मास्क उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. आपण येऊन मास्क कलेक्ट करा, परंतु मास्क घाला. जे गव्हर्नमेंट गाईडलाईन्स आहे त्याचं आपल्याला तंतोतंत पालन करायचंय. आणि आता जे इक्वेशन आहे काहीस असं येऊन टेपलंय, 10 चेंडूंमध्ये 13 धावांची आवश्यकता. उत्कृष्ट हा पहिला सामना रंगतोय. हा या टुर्नामेंटचा या पर्वाचा पहिला सामना आणि पहिला सामना शेवटच्या चेंडूपर्यंत जाण्याचे आसार संकेत या ठिकाणी दिसत आहेत. कुठलाही संघ या ठिकाणी विजयी होऊ शकतो. जोराचा टाकलेला चेंडू शरीरावर जाऊन आदळलाय आणि एक धाव या ठिकाणी मिळते, कदाचित लेग बाईटच्या स्वरूपात. पंचांचं असं मानणं आहे की हा चेंडू बॅटवरती जाऊन आदळला होता. एक धाव अजून या ठिकाणी जोडली जाईल. आपले जे स्पॉन्सर्स ज्यांचं मी नाव घेतो त्यामध्ये एकविरा प्लायवूड, सोबतच टीचर स्पोर्ट्स फाउंडेशन जळगाव. पुढच्या चेंडूसाठी सज्ज होत आहेत ते गोलंदाज. नऊ चेंडू 12 धावा. समाधान पाटील. फलंदाजी करता किरण पाटील प्रथमच या सामन्यामध्ये स्ट्राईकवर असतील. जोराचा टाकलेला चेंडू तितकाच उत्कृष्टरित्या खेळला आणि धावबाद करण्याची संधी या ठिकाणी डायरेक्ट हिट, डायरेक्ट थ्रो राहिला असता तर जरूर क्लोज कॉल असता, परंतु या ठिकाणी अजून एक धाव या थ्रो मुळे जोडली जाईल. 2 धावा या ठिकाणी जोडल्या जातील आणि धावसंख्या आकार घेते आता जाऊन पोहोचली 54 धावांवरती. 8 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे आणि 8 चेंडूंमध्ये 10 धावांची आवश्यकता. उत्कृष्ट पहिला सामना. पुन्हा एकदा सरळ हवेत गेला, बॅटवरती तितका उत्कृष्टरित्या आला नाही, वरती येऊन लागला होता. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता विनोद पाटील यांच्याकडनं, परंतु वेळीच किरण पाटील यांनी त्यांना परत पाठवलंय आणि धावसंख्या आता 55-5 गडी बाद. शेवटचा चेंडू या षटकातला. 7 चेंडूंमध्ये 9 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा उत्कृष्ट असा चेंडू, उत्कृष्ट असं हे षटक राहिले आणि धाव बाद करण्याची संधी आणि दुसरी धाव या ठिकाणी आणि नाही. पंच काय निर्णय घेतात? तिसरा आणि हा क्लोज कॉल. बघूयात आता निर्णय काय येतोय, परंतु सामना तर उत्कृष्ट होतोय.
जर आउट नसेल तर 2 धावा काउंट होतील, जर बाद झालेला असेल आउट असेल तर एकच धावा काउंट होईल आणि आपण वळू शेवटच्या षटकाकडे. उत्कृष्ट असा पहिला सामना टीचर्स प्रीमियर लीग जिल्हा परिषद शिक्षक क्रिकेट चषक आणि आउट गडी बाद. स्कोर सगळ्यांनी ऐकायचा. शेवटचं षटक बाकी आहे. आता 6 चेंडूंमध्ये 8 धावांची आवश्यकता. 56 धावा झालेल्या आहेत. 64 धावांचं लक्ष आहे आणि 6 चेंडू शिल्लक आहेत. 6 चेंडू 8 धावा. 4 गडी अजूनही बाकी आहेत. 4 विकेट हातामध्ये आहेत. कुठेही जाऊ शकतो हा सामना. आता फलंदाजी करता दीपक पालवे यांना आमंत्रित करण्यात आलेला आहे. फलंदाजी करता पाचारण करण्यात आलेला आहे कर्णधाराकडनं. आणि गोलंदाज शैलेंद्र गुजर यांनी उत्कृष्ट फलंदाजी केली होती जेव्हा फलंदाजी करीत होता यांचा संघ. आता यांच्या खांद्यावरती जिम्मेदारी असेल ती गोलंदाजी करत आपल्या संघाला विजयी करून देण्याची. 6 चेंडू 8 धावा. स्ट्राईकवर असतील दीपक. पहिला सामना जो सुरू झाला होता संपायचं नाव घेत नाहीये. इतकं उत्कृष्ट सामना होतोय की आता याची मात्र उत्सुकता लागली की कुठला संघ वरचढ ठरेल या 6 चेंडूंच्या समाप्तीनंतर. 6 चेंडू 8 धावा हे इक्वेशन मोठं वाटत नसलं तरी आपणही बघितलंय की पहिल्या इनिंग मध्ये शेवटचं जे षटक टाकलं गेलं होतं त्यामध्ये फक्त 5 धावा मिळाल्या होत्या. मनोज साठे यांनी टाकलेलं ते षटक किती उत्कृष्ट होतं याची प्रचिती आता येते. पहिला चेंडू जोराचा टाकलाय आणि उत्कृष्टरित्या टोलवलाय. लॉंग ऑनच्या दिशेला आलाय. एक धाव या ठिकाणी मिळते. दुसऱ्याचा होईल का प्रयत्न? नाही. एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. इक्वेशन 5-7 आणि हा फलंदाज जरूर याच्या मनगटात ती ताकद आहे सामन्याचं चेहरा मोहरा बदलण्याची. विनोद पाटील बघूयात कशा प्रकारची फलंदाजी करतायत आता. 5 चेंडू 7 धावा. अप्रोच कसा असेल? संपवण्याचा असेल की शेवटपर्यंत घेऊन जायचा? आणि इतका खराब चेंडू इतक्या क्रुशियल मोमेंटला चार चेंडू 3 धावा. बर्थडे बॉय पुन्हा एकदा जोरदार फटका लगावण्याचा प्रयत्न. यावेळेस संपर्क नाही आणि पंचांनी आपले हात खोलले आणि हा वाईटचा इशारा. आता मात्र 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि केवळ 2 धावांची आवश्यकता. शैलेंद्र यांनी फलंदाजी जरूर चांगली केली होती परंतु आता एक जो खराब चेंडू टाकला यावरती चौकार मिळाला आणि हा उत्कृष्ट फटका सामन्याला संपवून टाकेल. हा सामना जिंकलाय जामनेर संघाने आणि त्यांचा आनंद आपण बघू शकता. ज्या प्रकारे सुरुवातीच्या काही क्षणांत